हंपी हे भारतातील कर्नाटक राज्यात विजयनगर जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीकाठी वसलेले एक पुरातन शहर आहे, जी 1336 ते 1565 दरम्यान विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये हरिहर आणि बुक्काराया या दोन भावांनी मिळून केली. विजयनगरच्या शासकांचा राजवंश हा 4 भागात विभागला गेला आहे. ते म्हणजे संगमा, सुलुवा, तुलुवा आणि अरविदू राजवंश, ज्यामध्ये विजयनगर साम्राज्याचा उदय हा संगमा राजवंशमध्ये हरिहर व बुक्काराया यांच्या नावे, तर शेवट अरविदू राजवंशमध्ये श्रीरंगा तृतीय यांच्या नावे इतिहासात नोंदवला आहे. तुलुवा राजवंशातील राजा कृष्णदेवराय शासनकाल 1509 ते 1529 यांच्या काळात विजयनगर राज्याला साम्राज्याचे स्वरूप मिळाले. कृष्णदेवरायाने त्यांच्या शासनकाळात 14 युद्ध लढले व सगळेच लढाई जिंकून पूर्ण भारतात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले व हंपी शहराला आत्ताचे रूप देण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. ते कला व क्रीडा यांचे मोठे जाणकार होते. पंपा नावाचा अपभ्रंश म्हणजे हंपी हे पूर्वी पंपा तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जायचे. येथे माँ पार्वतीचे एक रूप असलेल्या पंपा देवीने शिवजींचे रूप असलेल्या विरूपाक्ष यांच्याशी विवाहासाठी कठोर तपश्चर्या केली होती व त्यांचा विवाह पुढे विरूपाक्ष मंदिराच्या ठिकाणी झाला होता, असे पुराणात सांगितले जाते. रोम शहरापेक्षा विस्तृत आणि उल्लेखनीय स्थापत्यकला येथे पाहावयास मिळत होती, असे इराण व्यापारी अब्दुल रजाक यांनी त्यावेळेस त्यांच्या रोजनिशीमध्ये लिहिलेले आढळते. 1565च्या तालिकोटीच्या लढाईत विजयनगरला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी आणखी एक शतक राज्य केलं, पण त्यांचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होता. दख्खनच्या सुलतानांनी विजयानंतर हंपी शहराची प्रचंड लूट केली व राजवाडे, मंदिर, बाजारपेठ यांची नासधूसी केली. असे सांगितले जाते की जवळपास 3 ते 6 महिने या शहराची लूट व नासधूस होत राहिली.